जिच्यामुळं माझी आई शिकली आणि आईमुळं मी शिकू शकलो, त्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांचं नाव घेतलं की रक्त सळसळतं ते छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, ज्यांच्यामुळे देश एकसंघ झाला ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मैं उस ईश्वर का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते हैं असं म्हणणारे विवेकानंद आणि खऱ्या अर्थानं संत असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, कबीर, संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. संस्कार ज्ञानपीठ शाळेने आयोजित केलेल्या या चला भूतानच्या गावी जाऊ या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये विचारपीठावर उपस्थित अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा जिल्ह्याचे सचिव निलेशजी गुल्हाने, आपल्या या शाळेची संस्था, तिचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्ह्याचे सहसंघटक आदरणीय आकाशजी जयस्वाल, समुद्रपूर तालुका युवा संघटक संचित ढोकेजी, उपस्थित सर्व शिक्षकगण आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तुम्ही इथं आज उपस्थित आहात आणि शाळेने तुमच्यासाठी इतका सुंदर उपक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचे आणि शाळेचे अभिनंदन करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो, आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. माणसं चुकत गेले, शिकत गेले म्हणून आज चंद्रावर आहेत. म्हणून आधी आपण माणूस समजून घेऊ, मग भूताकडे जाऊ का माणूस चुकत चुकत कसा शिकला. कारण भूत जर समजून घ्यायचं असेल तर भूत कशाचं बनते? माणसाचं. पण माणसाचं बनते म्हणजे मग माणूस तर तिथंच राहते, तो तर जळून जाते. मग यस, करेक्ट. आत्म्यामुळं माणसाची निर्मिती होती. आत्मा म्हणजे त्याचं सिम कार्ड आहे. हे सिम कार्ड ज्या मोबाईलमध्ये टाकला तो मोबाईल, अशी ते कन्सेप्ट. तर हे सिम कार्डबद्दल जरा समजून घ्यावं लागणार आपल्याला. ज्या वेळेला माणूस या पृथ्वीवर आला त्या अर्थी आपल्याला सर्टन आत्मा आला. आत्मा या संकल्पनेला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, खोडून काढायचं असेल, त्याच्या विरुद्ध आपल्याला काही मत व्यक्त करायचं असेल आणि ते केलेलं मत जर तुम्हाला पटवून घ्यायचं असेल तर आधी त्याची निर्मिती कुठल्या संकल्पनेतून झाली? अज्ञानातून झाली की ज्ञानातून झाली, तर्कातून झाली की अतर्कातून झाली, हे आधी समजून घ्यावं लागेल. कारण मित्रांनो, आत्म्यामुळं पुनर्जन्मही सांगितला जातो. आत्म्यामुळं आपल्याला सांगितल्या जाते की तुम्हाला या पद्धतीने या वर्णामध्ये तुमचा जन्म झाला. पाप पुण्याची संकल्पना पुनर्जन्माशी जुळलेली आहे आणि पुनर्जन्म हा आत्म्याशी जुळलेला आहे. त्यामुळे आत्मा ही संकल्पना आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर तिची निर्मिती कशी झाली हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. त्याकरता तुम्हाला या पृथ्वीची, या सूर्यमालेची, या आकाशगंगेची म्हणजेच आपल्या गॅलेक्सीची, अर्थातच आपल्या विश्वाची निर्मिती आधी समजून घ्यावी लागेल. एकदा तुम्हाला जर विश्वाची निर्मिती कळली, पृथ्वीची निर्मिती कळली, सूर्यमालेची निर्मिती कळली, सजीव सृष्टीच्या उत्पत्ती कळली की तुम्हाला भूताची संकल्पना कशी निर्माण झाली असावी याचा छान अंदाज येऊ शकतो आणि तुम्ही आत्मा संकल्पना नाकारू शकता. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला आज पोचायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया विश्वाची निर्मिती कशी झाली. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना सांगितल्या गेलेल्या आहेत. आपण विज्ञानाच्या पद्धतीनं विचार करू. म्हणजे काय? आपण खगोलशास्त्राबद्दलची माहिती पाहू विश्वाच्या संदर्भातली. आपल्या गॅलेक्सीचं नाव काय रे? व्हेरी नाईस. आणि आपल्या गॅलेक्सीच्या बाजूला एक गॅलेक्सी आहे, तिचं नाव काय? शाबाश, अँड्रोमेडा. किती लोकांना माहित होतं नाव? हात वर करा. या लोकांसाठी क्लॅप गो. अरे, अनेकांना आपल्या शेजाऱ्याचं नाव नसते माहीत. या मुलांना आपल्या शेजारी असणाऱ्या
गॅलेक्सीचं नाव माहीत आहे, त्याकरता अभिनंदन केलं पाहिजे की नाही, म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, आपली गॅलेक्सी निर्माण झाली एका स्फोटातून. त्या स्फोटाला फिजिक्समध्ये काय म्हणतात? बिग बँग या शाबाश. मराठीत त्याला परिचय आहे महास्फोटाचा सिद्धांत. हा महास्फोटाचा सिद्धांत असा सांगतो की 13.5 अब्ज वर्षापूर्वी एक स्फोट झाला. सुईच्या टोकावर मावेल एवढ्या याच्यावर आपल्या विश्वाचं सगळं पदार्थ एकवटलेला होता. त्यामध्ये काही रिॲक्शन्स झाल्यात, स्फोट झाला. सोप्या भाषेत जर आपण टेक्निकलमध्ये न जाता थोडक्यात समजून घेतलं, स्फोट झाला आणि त्यातलं द्रव्य खूप अति गतीनं फेकल्या गेलं. आणि फेकल्या गेल्यानंतर काही अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे त्या स्फोटाच्या काही अब्ज वर्षानंतर गॅलेक्सीज तयार झाल्यात, त्यामध्ये स्टार तयार झालेत. आपली गॅलेक्सी, ज्याला मराठीमध्ये दीर्घिका असा शब्द आहे गॅलेक्सीला, तर आपली गॅलेक्सी, शेजारची अँड्रोमेडा असेल, अशा असंख्य गॅलेक्सी आहेत. आपल्या गॅलेक्सीमध्ये आपला जो तारा आहे, म्हणजेच आपला जो सूर्य आहे, जो अर्थातच तारा आहे, अतिशय सामान्य तारा आपल्या आकाशगंगेमधला, हा 5 अब्ज वर्षापूर्वी तयार झाला. त्याच्या भोवती काही मॅटर फिरत होतं, त्यातनं ग्रहांची निर्मिती झाली. 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली पृथ्वीची निर्मिती झाली. पृथ्वीसोबतच त्याच्या बाजूच्या मंगळाची झाली असेल. थोडंसं आपण सूर्यमालाही समजून घेऊ, क्लिअर होऊन जाते थोडंसं. आपल्या सूर्याच्या बाजूला पहिला ग्रह कोणता आहे? मर्क्युरी. त्यानंतर त्यानंतर या अर्थला काही नावं आहेत वेगवेगळे, माहिती आहे का तुम्हाला? पृथ्वी मराठीत झालं, हां. धरती हिंदीत झालं. अजून भूमी, अवनी. अजून वसुंधरा. वेगवेगळे नाव आहेत, आहे की नाही? याला ग्रीन प्लॅनेट सुद्धा म्हणतात, याला वॉटर प्लॅनेट सुद्धा म्हणतात ना. का बरं म्हणत असेल रे असं? पृथ्वीची निर्मिती झाली. निर्मितीनंतर वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. जिकडे तिकडे लावारस असेल, उल्का आढळत असतील, ज्वालामुखी फुटून राहिले, वेगवेगळे किरण आढळून राहिलेत, खूप घडामोडी सुरू आहेत. हळूहळू ती शांत होत गेली. असंख्य वर्ष पाऊस पडला, वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलं, वेगवेगळे रसायनं तयार झाले असतील, आहे ना? तुम्ही एक विज्ञानातला एक प्रयोग शिकलेले आहात. या प्रयोगामध्ये साधारणतः त्या प्रयोगामध्ये ते 1952ला त्यांनी तो प्रयोग केला होता. त्या प्रयोगाचं, त्या वैज्ञानिकाचं नाव आहे स्टॅनली मिलर. याने काय केलं, एक असा पॉट घेतला मोठा आणि त्यामध्ये पृथ्वीचं त्यावेळचं वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं काही ॲसिड्स तयार झाले, अमिनो ॲसिड्स तयार झाले, त्यामध्ये जीव निर्मिती झाली. तुम्ही सगळं विज्ञानात शिकलेले आहात त्या गोष्टी. आता सगळ्यात बेसिक मुद्दा असा, मी तर हे खूप मोठी उडी मारली, पण इथून आता महत्त्वाचा भाग आपला सुरू होतो की या पृथ्वीवर जीव निर्मिती का झाली. इथून आपण या कार्यशाळेची नीट सुरुवात करू. आपली पृथ्वी, या पृथ्वीवरच का बरं जीव निर्मित झाली रे? पाणी आहे, बरं. अजून ऑक्सिजन आहे, अजून ॲटमॉस्फिअर आहे, बरोबर. अजून पाणी आहे, ऑक्सिजन आहे, ग्रॅव्हिटी आहे, अजून
मॅग्नेटिक फील्डही आहे. अजून बरोबर ना. आता आणखी एक प्रश्न आहे माझा, पण हे सगळं का आहे? हे पृथ्वीवरच का झालं? बरं, तुम्ही एक गोष्ट लक्षात येत असेल, ग्रॅव्हिटी आहे. मंगळावरही ग्रॅव्हिटी आहे ना. आता मंगळ लाल आहे, तिथे ऑक्सिडेशनची प्रक्रिया झाली असावी असं शास्त्रज्ञ म्हणतात. तर ऑक्सिडेशनची प्रक्रिया केव्हा होईल? ऑक्सिजन असल्यावर. मग तिथे जीव का नाही? आता थोडं उलटं जाऊ. मी तुम्हाला एक गंमत सांगतो घडलेली. आपल्या पृथ्वीवर किती ध्रुव आहे? पोलर किती पोल आहे? 4. तुम्ही 4 वर तरी आहे. मला काय पर्यंत 60, 62 सांगितले. 2च आहे. यस. आता तुम्ही किस्सा आहे का? पहिलं एका शाळेत एक शिक्षकाला असं वाटलं का पोराची गंमत करावं. ते एका वर्गात गेले आणि त्या पोराला जोराने विचारलं, का रे म्हणे, शुक्रवारी शनिवारी कोण कोण आलं होतं म्हणे शाळेत? पोराने हात वर गेले. शुक्रवारी किंवा शनिवारी म्हणे शाळेतून 2 ध्रुव चोरी गेले आहे पृथ्वीचे. कोणा नेले म्हणे? खरं खरं सांगा. 2 पोरं म्हणजे, सर आम्ही नाही आणतो त्या दिवशी. हे घडलेलं आहे बरं, हे काल्पनिक नाही आहे. मग तिथे 1-2 पोरं बोलले का, सर दप्तर चेक करून घेऊ म्हणे. तिथल्या मॅडम अशा बोलल्या का, सर म्हणे घरी फोन करून पाहू म्हणे, नाही तर. खरंच बोलले. मग सर दुसऱ्या वर्गात गेले. त्या वर्गात सुद्धा असंच बोलले, कोणा नेलं रे? 2 ध्रुव चोरी गेले आपले. तर त्या मॅडम हसल्यात. त्यांना लक्षात आलं गंमत करतायत हे सर. आणि त्या म्हटलंय का, अरे कालच शिकलो रे म्हणे आपण. तरी पोरं बोलत होते, नाही म्हणे सर आम्ही नाही नेलं, आम्ही नाही. एक पोरगा म्हणे, सर मी सांगतो. सर म्हणे कसा नेला असेल म्हणे माहीत आहे म्हणे? तर एक जण सायकलवर असेल म्हणे आणि दुसऱ्यानं असा नेला असेल म्हणे चोरी. तुमच्या लक्षात आलं का तो ध्रुव कशाला म्हणून राहिला? कशाला? ते जे मॉडेल असतं ना ग्लोबचं आपल्या, त्याला तो ध्रुव समजला. तर आपल्या इथं हे सांगण्याचं तात्पर्य का, की आपण किती गांभीर्यानं भूगोल शिकत असतो. मला खरंच 62, मी एका शाळेत गेलो होतो 5-7 वर्षा पहिले, तर मला 62 आहे म्हणे ध्रुव. शेवटी एक जण 8 वर थांबला होता. मी त्याचं कौतुक केलं वैयक्तिक जाऊन, का म्हणलं बा तुझं कमीत कमी 6 जास्त भरून राहिले, पण ठीक आहे. तर हे ध्रुव खूप महत्त्वाचे आहे. या ध्रुवाच्या बाजूला जो हे आहे, ज्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरते, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याच इथं काहून जीव निर्माण झाला. 1, पृथ्वीचं सूर्याचं अंतर. 2, तिचं स्वतःभोवतीचं फिरणं आणि तिचं सूर्याभोवतीचं फिरणं. त्यासोबतच सूर्याभोवती फिरत असताना तिचं या पद्धतीनं मूव्ह होणं. त्यामुळे काय होते, हिवाळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, इथून सूर्य गेल्यासारखं वाटते असं. का बरं? पृथ्वी इकडं घुतलेली असते, त्यामुळे वरचं सूर्य खाली आल्यासारखं वाटते आपल्याला. मग ती जशी जशी इकडे सरकते, हा सूर्य कुठं जाते? वर जाते. आपला पाहण्याचा अँगल बदलतो त्यामुळे. पण त्याच्यामुळे त्याच्या किरणाचा अँगलसुद्धा बदलतो. त्यामुळे टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होते.
या पृथ्वीचं त्याचं अंतर, स्वतःभोवतीचं फिरणं, त्यामुळे दिवस रात्र होणे, त्यामुळे टेम्परेचरचं कमी जास्तपणा होणे, या सगळ्या गोष्टी सोबत सोबत काय झालं, तिकडं गुरुग्रह होता प्रचंड मोठा, ग्रॅव्हिटी जास्त, त्यामुळे काय झालं, चंद्रही सोबत आहे, सूर्यही आहे. पृथ्वीसाठी हे मोठं कवच निर्माण झालं, ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षणीय कवच म्हणू शकतो तुम्ही. म्हणून कसं बरेच आपल्याकडे येणारे जे काही अश्नी होत्या मोठ्या किंवा धूमकेतू असतील, ते बरेचदा काय झालं, या गुरुग्रहामुळं आपल्याकडं ओढल्या गेले, काही आढळले आपल्यावर. जसं बुलढाणा जिल्ह्यातील कोणतं, लोणार सरोवर, जरूर भेट द्या तिथं. आणि हळूहळू पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं. आता ह्या स्वतःभोवतीच्या फिरण्यापासून आपल्याला काय आजच्या वर्कशॉपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा शिकून घ्यायचा आहे. आता सोमवार, मंगळ, आज कोणता वार आहे, बुधवार. मी एक दिवस असं शाळेत शिकवत होतो. शिकवता माझ्या वर्गातला एक पोरगा बोलला, मी मागच्या सांगितले होतं ते किस्सा. त्याने हात वर केला, म्हणजे सर एक प्रश्न आहे म्हणे. म्हटलं काय, बोल. सर गुरुवारी अंडा काऊन नाही खायचं म्हणे. म्हटलं खायच्या गोष्टी पिरियड झाल्यावर बस म्हणलं खाली. त्याला खूपच काहीतरी उत्सुकता असेल. मधली सुट्टी झाली, त्यानंतर तो पोरगा वर्गात आल्यावर पिरियड सुरू झाल्याबरोबर बोलला, सर काऊन नाही खायचं म्हणे गुरुवारी अंडं. म्हटलं असं काही नाही आहे. नाही, काऊन नाही खायचं म्हणे. म्हटलं आपण बेसिक समजून घ्यायचं का त्याच्या मागं. हो म्हणे. मग मी फळ्यावर काय केलं, कारण याच्याशी जुळलेला तो विषय असल्यामुळं मी फळ्यावर एक चित्र काढलं, आकृती काढली, माफ करा. मधात सूर्य, त्याच्या भोवती ग्रह फिरून राहिले, त्यामध्ये आपली पृथ्वी फिरून राहिली, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरून राहिला, बरोबर. आता तुम्हाला माहीत असेल, मी सांगतोच पुढे, की माणूस ज्या वेळेला उत्क्रांत झाला, पुढे तो समाजामध्ये राहायला लागला, त्याच्या चिकित्सक दृष्टिकोनामुळे तो प्रगती करत होता सातत्यानं, प्रचंड चिकित्सक होता. आणि कालगणना झाली पाहिजे, म्हणजे रोजच्या नोंदी ठेवता आल्या पाहिजे. हे आज झालं, हे उद्या झालं, हे परवा झालं, हे नेरवा झालं, असं लक्षात ठेवणं शक्य नाही. मग आपण हे करायचं कसं, ह्या नोंदी ठेवायच्या कशा. तर याला एक लक्षात आलं की पृथ्वीभोवती चंद्र फिरत असताना तो रात्री जेव्हा रोज उगवतो, तो एक तर वाढत वाढत जात असतो किंवा कमी कमी होत येत असतो, बरोबर आहे. ज्याला आपण चंद्राच्या कला असं म्हणतो. कृष्ण पक्षातल्या कला, शुक्ल पक्षातल्या कला असं आपण त्याला ओळखतो. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, बरोबर आहे. ह्या सगळ्या तुम्हाला माहीत आहे. मग कृष्ण पक्षातली एकादशी किंवा शुक्ल पक्षातली एकादशी असं त्याला आपण ओळखतो. हे का बरं ठरलं, कारण याला लक्षात आलं निरीक्षणातून की याच्या कला अचूक आहेत, हे ओळखायला सोपी आहे, नोंदी ठेवायला बरं आहे. अमावस्या, पौर्णिमापासून या सगळ्या कमी होत जाणे, वाढत जाणे, हे सगळं तुमच्या लक्षात आलं थोडक्यात. मग याने काय केलं की याचंच कॅलेंडर तयार केलं. म्हणजे मी जर त्यावेळेस जहाजात निघालो असेल तर केव्हा निघाला, पौर्णिमेला निघाला. मग पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थीले कुठं कुठं जात होतो मी इथे नोंद ठेवली. त्याने मी चतुर्थीले रात्री 12 वाजता पाण्यात पडलो. पंचमीने मला सर्दी झाली. सप्तमीच्या दिवशी कडुलिंबाचा काढा पिला, जो जहाजात मी बैलेत भरणीत आणून ठेवला होता. अष्टमीले बरं वाटलं. लक्षात आलं तुमच्या. या नोंदी ठेवायच्या पद्धती. आता ज्या वेळेला सौर कॅलेंडर आलं आणि पंचांग म्हणजे चंद्र कॅलेंडर, हे नीट समजून घ्या. खूप बारीक मुद्दा आहे, पण एकदा तुमच्या लक्षात आलं का तुम्ही क्लिअर होऊन जाता. चंद्र पृथ्वीच्या भोवती 29.5 दिवसामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. 29.5 29.5 गुणिले 12 केले तर किती होते, 354 दिवस येते. कर रे बेटा पटकन. 354 दिवस येतात का बघ, येतात ना. हां, पंचांगातले 12 महिने
प्रत्येक महिना 29.5 दिवसाचा, 29.5 गुणिला 12 केले 354 दिवस भरतात. सौर कॅलेंडर, ग्रेगोरियन कॅलेंडर ज्याला आपण ओळखल्या जातो, हे सौर कॅलेंडर जे जगमान्य आहे, हे सौर कॅलेंडर 365 दिवसाचं आहे. म्हणजे इंग्रजी कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो याचे दिवस आहेत 365, आणि चंद्र कॅलेंडर ज्याला आपण पंचांगाच्या आधारावर कालगणना करत असतो असं म्हणतो, जी त्या काळात केल्या जात होती, त्या काळात कालगणनेचं ते माध्यम होतं, या वर्षाला 354 दिवस आहेत, 354. आणि सौर कॅलेंडरला किती आहे? 365. आता 365 मायनस 354 करा, 11 दिवस कमी भरतात. आता प्रत्येक वर्षी जर 11 दिवस कमी भरले तर काय गडबड होते मी तुम्हाला समजून सांगतो. हिंदू पंचांग आणि मुस्लिम पंचांग दोन्हीही चंद्रावर आधारित आहेत, पण दरवर्षी जर 11 दिवस कमी भरले तर आपले ऋतूचे जे सण आहेत हे सण ऋतूपासून दूर जाऊ शकतात, कारण 11 दिवस मागे जाऊ आपण. म्हणून त्या काळामध्ये एक आयडिया लढवल्या गेली, तिसऱ्या वर्षी 30 दिवस टाकल्या जातात, ज्याला अधिक महिना असं म्हटलं जाते. हा जर 30 दिवस टाकले नाही तर काय होते, तर मुस्लिम पंचांगाकडे आपण वळूया. मुस्लिम पंचांगामध्ये अधिक महिना येत नाही, 30 दिवस टाकल्या जात नाही, त्यामुळं त्यांचा मोहरम असेल किंवा ह्या गोष्टी ज्या त्यांच्या सण असतील हे मागे 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 सरकतात. आपण जर अधिक महिना नाही टाकला तर हळूहळू आपली दिवाळी कधी पावसाळ्यात येईल, आणि आपण रॉकेट उडवला का पटकन विधन पाऊस सुरू झाल्यावर हे सांगता येत नाही. आता दुसरा मुद्दा असा याच्यातला की आपण पुन्हा वर्गात जाऊ माझ्या. मग मी त्यांना सांगितलं की 365 दिवसामध्ये आपली पृथ्वी, ढोबळ मानानं 365 दिवसामध्ये आपली पृथ्वी सूर्याचा एक प्रदक्षिणा पूर्ण करते, ज्याला आपण 1 वर्ष असं. या एका वर्षाला किती महिन्यांमध्ये डिवाइड केलेला आहे? या 12 महिन्यातल्या प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी किती आठवडे आहेत? या प्रत्येक आठवड्यामध्ये किती दिवस आहेत? प्रत्येक दिवस किती तासांचा आहे? 24. आणि प्रत्येक तास किती मिनिटचा आहे? 60. आणि प्रत्येक मिनिट किती सेकंदचा आहे? 60. हे का बरं आपण डिवाइड केल्या गेलं या पद्धतीनं? कारण 365 दिवसांना आपल्याला या पद्धतीने मॅनेज करायचं होतं. भाग 1 भाग 2 हा 24 तासाचा का महिना दिवस आहे? कारण पृथ्वी स्वतःभोवती किती तासात फिरते? 24. परंतु सूर्याची प्रदक्षिणा करत असताना सूर्याचं उगवणं आणि मावळणं रोज सारखं राहत नाही. कधी दिवस मोठा असतो, कधी रात्र छोटी असते, हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहीत आहे. परंतु सरासरी आपण 24 तासाचा दिवस घेतो, कारण एक प्रदक्षिणा पूर्ण एक स्वतःभोवती फिरायला 24 तास ते घेते. आता असा विचार करा की पृथ्वी, प्रश्न नीट समजून घ्या, असा विचार करा की पृथ्वी 365 नाही तर 665 दिवसामध्ये सूर्याची प्रदक्षिणा करत आहे, आणि तुमचा जो काही पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आहे हा 40 तासाचा आहे. आता का करता? सोमवार 2, सोमवार 3, सोमवार 4 करता, संडे 1, संडे 2, संडे 3 करता. तुमचे दिवस डिवाइड करण्याचं हे कालमापनाचे एकक आहेत. कालगणनेसाठी महत्त्वाचं आहे, कारण त्या काळामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये प्रवास करायचा असायचा. कधी ते स्वारी करण्यासाठी असेल, कधी व्यापार करण्यासाठी असेल, शेती करण्यासाठी असेल, या सगळ्या गोष्टींसाठी ऋतू कधी बदलेल, आणि मग ऋतू बदलण्याचा संबंध आकाशातली ताऱ्यांशी होता. हा तारा दिसायला लागला की हिवाळा सुरू होतो, अशा काही पद्धतीच्या गोष्टी तयार झाल्यात, कारण त्याच वेळात ते गोष्टी घडत होत्या. त्या आधारावर या गोष्टी डेव्हलप झाल्या होत्या. आज आपल्याकडं तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे.
पाऊस कधी कुठं अचूक पडेल, कोणतं वादळ कधी निर्माण होईल हे अचूक आपण ओळखू शकतो. आता याच्या आधारावर आता कसं आहे, तुम्ही तुमच्या घरी पाहत असाल, ते घरची आजी किती म्हणते, हत्ती आहे म्हणते पावसाचं वाहन, बेडूक आहे म्हणते, म्हस आहे म्हणते. आता पाऊस केवढा, म्हैस केवढी, कुठं बसवतात ह्या म्हशीवर त्या पावसाले. बरं आपल्याला माहीत आहे सागरातलं पाणी गरम होऊन वाफ बनते, वाफेचे ढग बनतात, ढगात मग म्हणजे सांद्रीभवन होते, बाष्पीभवन ते सांद्रीभवन, ही प्रक्रिया होऊन पाऊस पडते. इथं म्हस कुठून आली, बेडूक कुठून आला, हत्ती कुठून आला. आज आपल्याला अचूक ओळखता येऊ अचूक माहिती मिळवता येते की पाऊस कधी किती वेळ मिळेल, किती पडेल म्हणण्यापेक्षा कोणत्या काळात पडू शकतो याचा अंदाज अधिक अचूक पद्धतीनं मांडल्या जात आहेत. आणि तुम्ही सातत्याने पहा, अलीकडच्या काळामध्ये जेवढं संगणक डेव्हलप होत आहे, तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे, त्याच्या माध्यमातून हवामानशास्त्र अचूक भाकीत वर्तवत आहेत. आता आपण पुन्हा तिकडे परत जाऊ. मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते तुमच्या लक्षात आलं की गुरुवार, सोमवार, मंगळवार हे दिवस ओळखण्यासाठी ठेवलेले नाव आहेत, जसे तुमचे नाव आहेत. पंक्या, निल्या, आकाश, संचित, अविनाश सर, मॅडम. तुमची आयडेंटिटी आहे ती नाव, तसंच त्या दिवसाची आयडेंटिटी आहे ती. अरे त्या गुरुवारला माहित नाही ना आपलं नाव गुरुवार आहे म्हणून. दिवस हे कालमापनासाठी, नोंदी ठेवण्यासाठी, सोप्या भाषेत हे माध्यम आहे. हे तुमच्या उपास तापास करायचे दिवस नाहीत. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता श्रावण महिना होता, आता ज्याला खायचं नाही खायचं, कापाचे नाही कापाचे केस, त्याचा मुद्दा आपला नाही. पण त्याच्यातली गंमत पहा कशी आहे. मी शाळेतल्या मुलांना, अरे केस किती वाढले, कापा ना रे. सर श्रावण झाल्यावर कापतो. मी म्हटलं श्रावण महिन्यामध्ये केस वाढत नाही का? मग त्याला वाढता येते, आपल्याला कापता कोण नाही. श्रावण महिन्यात कोंबडी अंड द्यायचं थांबते. नाही रे बा, मी नाही देत. श्रावण चालू आहे, अंडे देत नाही. वाघानं उपास धरले का श्रावणाचे? आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत नाही, कारण शब्द आणि ग्रंथ प्रामाण्यवादी आपण आहोत. आणि म्हणूनच डार्विननं जी काही उत्क्रांती सांगितली, या उत्क्रांतीला दुर्लक्षित करत वेगवेगळ्या धर्मानं सांगितलेले हे जे काही निर्मितीचे अंदाज आहेत त्याला लोक फॉलो करत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे काही निष्कर्ष आले ते मान्य केले पाहिजेत. हे संस्कार बालपणापासून घरातून आणि शाळांमधून जोपर्यंत दिल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये कुठेही असो वैज्ञानिक दृष्टिकोन रुजू शकत नाही. आणि मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की आपल्या शिक्षणाचा उद्दिष्ट आहेत, त्यातला एक उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये म्हणजेच देशाच्या प्रत्येक भावी नागरिकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. आपल्या भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना जे कर्तव्य सांगितलेली आहेत त्यामध्ये सुद्धा हा एक कर्तव्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन अंगी बाळगणे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते समजून घेण्याच्या आधी आपण सगळ्यात आधी उत्क्रांती समजून घेऊ. समजून घ्यायची. विश्व निर्माण झालं, गॅलेक्सीज निर्माण झाल्यात, त्यामध्ये स्टार निर्माण झालेत, स्टारच्या भोवताल घुरणाऱ्या पदार्थातून ग्रह निर्माण झाले. आपले सूर्यमालेबद्दल तसंच घडलं. आपली अर्थ तयार झाली, अर्थवर पाणी आलं, अमिनो ॲसिड्स आलेत आणि एक आदिजीव निर्माण झाला. या आदिजीवाला इंग्रजीत काय म्हणतात? आदिजीव. असा आदिजीव एक पेशीय प्राणी
आणि हा सगळ्यात आधी आला आणि यापासूनच या पृथ्वीवरच्या सगळे जीव प्रजाती निर्माण झाल्या. आता तुम्ही म्हणाल सर हे काही बोलता तुम्ही, कसं शक्य आहे? आधी जीव ज्याला म्हटलं गेलं त्याच्यापासून सर्वात आधीचा जीव, त्याच्यापासून या पृथ्वीच्या सगळ्या सजीव सृष्टीत सजीव ज्याला काय म्हणतो आपण प्रजाती निर्माण झाल्या. तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्ही काही बोलता, तर सगळ्यात आधी उत्क्रांतीची व्याख्या समजून घ्या, इव्हॉल्युशनची व्याख्या समजून घ्या. उत्क्रांतीची सोपी व्याख्या आहे सजीवांच्या गुणधर्मांमध्ये पिढ्यानपिढ्या होत जाणारा बदल, गुणधर्मांमध्ये. आणि अभ्यासक्रमामध्ये अशी व्याख्या आलेली आहे, सतत पण मंद गतीने होणारी प्रक्रिया, चालणारी प्रक्रिया किंवा सतत आणि संत गतीने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. आता तुमच्यापैकी किती लोकांना उत्क्रांती समजून घ्यायची, हात वर करा. ओके, चला मी तुम्हाला एक बढिया उदाहरण देतो. तुम्ही लहान असताना, मी लहान असताना आपल्या घरी मच्छर संध्याकाळी यायचे. मग काही घरी कडुलिंबाचा धुपट, काही घरी गौरीचा धुपट, काही ठिकाणी मग अगरबत्ती कछवा छाप. बरोबर आहे मॉर्टिन? आता त्यावेळेला त्या काळामध्ये ज्यावेळे ही अगरबत्ती पेटवल्या जात होती, त्यावेळेला त्या विषारी धुरामुळं अगरबत्ती पेटवणारा आणि मच्छर दोघे घराच्या बाहेर आहे. आज तुम्ही पहा, निरीक्षण करा, तुमच्या ते लक्षातही आलं असेल की आज अगरबत्ती पेटवल्यावर घरातले माणसं बाहेर जाते पण मच्छर जात नाही, ते तिथंच फिरते सुगंध घेत. वाव, 5-10 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी जे डास या विषारी धुरामुळे निघून जायचे, त्यांच्या आताच्या पिढ्यांनी, त्यांच्याचपासून निर्माण झालेल्या पिढ्यांनी त्या विषारी धुराविरुद्ध लढण्याची क्षमता स्वतःमध्ये डेव्हलप केलेली आहे. यालाच म्हणतात उत्क्रांती. मगाशी आपण व्याख्या पाहिली होती, सजीवांच्या गुणधर्मांमध्ये पिढ्यानपिढ्या होत जाणारा बदल. हा गुणधर्म कोणता डेव्हलप केला यांनी? विषारी धुराविरुद्ध स्वतःची क्षमता डेव्हलप करणे. आता मित्रांनो तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट सांगतो. पृथ्वीवर माणूस डेव्हलप झालेत, तर सुरुवातीला कोण्याही प्रजातीमध्ये घारे डोळे, निळे डोळे नव्हते. आजपासून 7 ते 10,000 वर्षापूर्वी कोण्याही स्त्री किंवा पुरुषाचे डोळे निळे नव्हते. हे सगळ्यात पहिले महिलांच्या मध्ये तो डेव्हलप झाला गुणधर्म, आणि मग ते जगभरामध्ये तो पसरला असेल. तो कसा असेल पसरला तुम्हाला माहीत आहे. आता सगळ्यात बेसिक पहिल्या मुद्द्यावर येऊ, जो नीट समजून घ्या आणि त्याच्या नोट्ससुद्धा काढा. काही प्रश्न असतील तर मला विचारा, आपसात बोलू नका. ज्या वेळेला मी असं म्हणतो की एका जीवापासून, आधी जीवापासून या पृथ्वीवरच्या सगळ्या स्पेसीज डेव्हलप झाल्या, तेव्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येणं साहजिक आहे की सर, वाघाले 2 दात मोठे आहे, हत्तीले समोरचे दात मोठे आहे, गेंड्याले 1 शिंग मोठा आहे, हरणाले असे 2-4 शिंग आहे, गाईले 2च आहे, घोड्याला 1 शिंगच नाही आहे, आणि तुम्ही म्हणता का सगळे एका जीवापासून झाले. कसं शक्य आहे? शक्य आहे. याचं कारण असं, ते डेव्हलपमेंट कसं झालं मी नंतर सांगतो, पण त्याचे साम्य कसं आहे तुम्ही लक्षात घ्या. जगभरातल्या सगळ्या प्रजाती डोळ्यासमोर आणा आणि त्याला डोळे किती आहे सांगा. तोंड समजा 4 पाय असन, तो समोर किती पाय आहे? आता ते माशांमध्ये नाही म्हणत हो मी. मग माशांच्या प्रजातीमध्ये तुम्हाला पाहते तिकडं जे एक ब्रँच आहे तेही सारखेच आहे, परंतु डोळे मात्र 3 डोळ्याचा कोणी आहे वा असं काही तुम्हाला सापडत नाही. नाक, तोंड, कानं,
हो. हत्तीले असे 5-7 कान आहे बघ, अंगभर मोठं शरीर आहे तर जास्त कानं. असं कधी पाहिलं तुम्ही? नाही पाहिलं. म्हणून म्हटलं मी तुम्हाला, त्याचे पुरावे आहेत तसे विज्ञानाकडे. आता बोलूया माणसाकडे. पण सगळ्यात पहिले समजून घेऊ, सगळ्यात पहिले कोण आलं. उत्क्रांतीसनी या पृथ्वीवर उत्क्रांती झाली असं जेव्हा तुम्ही सांगत असता, त्यावेळेला ज्यांना उत्क्रांती मान्य नाही आहे ती माणसं सातत्यानं तुम्हाला एक प्रश्न विचारतील. तो प्रश्न असा आहे की ते विचारतात, मग सांग, जर या पृथ्वीवर उत्क्रांती झाली तर मग कोंबडी पहिले आली का अंडे पहिले आलं? मग तुमच्यापैकी काही लोक उत्तर देतात की अंड पहिले आलं. जसं तुम्ही म्हणता की अंड पहिले आलं, तसाच पुढचा व्यक्ती प्रश्न करतो, जर अंड पहिले आलं तर अंड याला कोंबडी लागेल. मग तुम्ही म्हणता हो कोंबडी पहिले आली. मग जसं तुम्ही म्हणता कोंबडी पहिले आली, तसंच तो म्हणतो, अरे कशी कोंबडी पहिले आली? कोंबडी यासाठी अंडा नाही लागल. मग तुम्ही म्हणता नाही अंड पहिले आला असं. मग तो म्हणतो, अरे बाबा अंड द्यायसाठी कोंबडी नाही लागल. आणि मग अंड कोंबडी करता करता आपल्याला लक्षात येत जाऊ दे बा नसन आलं, कोणतरी आणली असं. मुळामध्ये अंड पहिले आलं. कोंबडीसारखा दिसणारा पक्षी, त्या पक्ष्यानं दिलेलं अंड, त्या अंड्यातून निघालेलं पिल्लू, त्या पिल्लूचं जे काही गुणधर्म आहे, कारण आपण व्याख्या पाहिलेली आहे, त्या व्याख्येनुसार गुणधर्मांमध्ये होत जाणारा बदल. मग त्याचा गुणधर्म कोणता? तर कोंबडीसारखा दिसण्याचा त्याचा जो गुणधर्म होता तो अनेक वर्षानंतर त्याच्या अनेक पुढच्या पिढ्यांनी अंड्यातून पिल्लू घालत घालत त्या पद्धतीनं विकसित झाला. म्हणजे काय, तर अंड्यातून जे पिल्लू निघालं ते थोडंसं कोंबडीसारखं होतं. मग त्यांच्यानंतर त्याच्या पुढच्या पिढ्यांनी जे काही अंड दिले असतील त्यातनं जे पिल्लू निघाले आणखी कोंबडीसारखं होतं. मग त्यांनी जे अंड दिलं त्याच्यातून निघणारं पिल्लू आणखी थोडं कोंबडीसारखं होतं. असं करत करत जे कोंबडीसारखं दिसणारं पिल्लू जन्माला आलं ते अंड्यातून आलं. त्यामुळे अंड पहिले आलं हे विज्ञान सांगतं. आता यातला दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो हा की सगळ्यात आधी कोण डेव्हलप झालं. सर्वात आधी या पृथ्वीवर उत्क्रांतीच्या दरम्यान अपृष्ठवंशीय सजीव, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही, ते विकसित झालेत. उदाहरणार्थ गोगलगाय. त्यानंतर पृष्ठवंशीय जन्माला आलेत, माफ करा, विकसित झालेत, उत्क्रांत झालेत. उदाहरणार्थ फिश. यानंतर उभयचर विकसित झालेत, उत्क्रांत झालेत. उभयचर म्हणजे काय, तर जे पाण्यातही राहू शकत होते आणि जमिनीवरही राहू शकत होते. उदाहरणार्थ बेडू. बरोबर. आणि त्यानंतर पक्षीवर्गीय डेव्हलप झालेत, विकसित झालेत. मग सरपटणारे डेव्हलप झालेत. आणि मग सस्तन प्राणी. सस्तन प्राण्याचा अर्थ होतो जे बाळांना जन्म देतात, पालन पोषण करतात, दूध पाजतात. याला काही अपवाद आहेत. अंट ईटर आहेत, त्याच्यानंतर प्लॅटिपस आहे, याला अपवाद आहेत थोडं. आता या सजीवांनी सजीवांच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती होत्या त्यामध्ये काही एप्ससुद्धा होते. एप्स माहीत आहे तुम्हाला. आता आपल्याकडे आपण जनरली असं बोलतो की आपले पूर्वज आले म्हणते. माकडं आल्यावर आपले पूर्वज आले म्हणते. माकडं आपले पूर्वज नाही. तुम्ही काही बोलता तुम्ही, आपले पूर्वज माकड नाही, एप्स आहे. मग एप्स आणि माकडामध्ये काय फरक? एप्स म्हणजे कपी. हे कपी आणि माकडात काय फरक आहे? आपण जनरली काही बोलून टाकतो. आपल्याकडे माहिती आहे का, काही विचार करत नाही. तुम्ही पहा ना, सकाळी तुम्ही जेव्हा शाळेत निघता घरून तेव्हा आई तुम्हाला एक गोष्ट नेहमी विचारते, पाण्याची वॉटर बॅग घेतली का म्हणते. रॉकेलची बॅग राहते का आपल्याच? पाण्याची वॉटर बॅग, पाण्याची वॉटर बॅग.
आलं का काही लक्षात? पाण्याची वॉटर बॅग, लेडीजमध्ये बाया, असा त्याचा अर्थ आहे. आपण विचार करतो का बोलताना? तसंच हेच आहे. अरे अनेकांचे नावं असतात, अर्थही समजून घेत नाही. तुमच्यामध्ये वृषभ आहे का कोणी? कोण आहे? वृषभ नावाचा कोणी आहे? अरे आहे का? वृषभचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? सांड्या होते. आता पहा, तुम्ही जेव्हा त्याला लाडानं तेव्हा तुम्ही हाक मारता, आई बाबा ए ऋषभ इकडे. त्यामुळे शब्दांचे अर्थ नीट समजून असणं महत्वाचं आहे. आणि याच्याबद्दल तसंच झालं. माकडापासून माणूस तयार झाला नाही, आपण कपीपासून झालो, ॲप्स पासून झालो. ॲप्स, एक वानर, या वानरी म्हणतात त्याला, या प्रजातीपासून माणूस सदृष्ट माणसासारख्या दिसणाऱ्या काही प्रजात्या डेव्हलप झाल्यात. त्यातल्या एका प्रजातीपासून मग अनेक वेगवेगळे अशी खूप मोठं आहे ते सगळं. पण आपण जर थोडंसं पुढं गेलं, कारण तुम्ही जसं जसं शिकाल तसं तुम्हाला माहिती जाईल, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी सरळ काही मुद्दा पुढे येतो. झाडाच्या टोकावर राहणाऱ्या प्रजाती हळूहळू गवताळ प्रदेशात राहायला लागल्या. सुरुवातीला जे माणसासारखा दिसणारा ज्या काही प्रजाती तुम्हाला आज आपल्या लक्षात आहेत, त्यांची वंशावळसुद्धा माहीत आहे आपल्याला. म्हणजे साधारण लुसी, मग लुसीनंतर पुढे काही अजून प्रजाती सापडल्यात, त्याच्या आधी वेगवेगळ्या होत्या. तो भाग वेगळा. सायंटिफिकली जर विचार केला तर त्याच्या अनेक प्रजाती आहेत. आपण त्यातल्या माणसासारख्या दिसणाऱ्या आणि माणसासारख्या वागणाऱ्या म्हणजे काय तर, उत्क्रांती होत असताना माणसाच्या प्रजाती उत्खननामध्ये त्याचे जे अवशेष सापडले, त्या अवशेषांच्या आधारावर त्यांना काही नावं ठेवण्यात आलेत, काही प्रजाती त्यांची ओळख त्यांच्यासाठी देण्यात आली. त्याकडे आपण लक्ष देऊ. मी आधीच्या भागाकडून थोडंसं पुढे जातो. त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. माणूस चंद्रावर पाय ठेवू शकला, मंगळावर तो आता आपली वस्ती वसवण्याचे प्रयत्न करतो आहे. त्याने धरणं बांधलेत, इलेक्ट्रिकचा शोध लावला, माईकचा शोध लावला, सॅटेलाईट पृथ्वीच्या बाहेर पाठवला, कोविडसारख्या व्हायरसला काही महिन्यांमध्ये अटकाव करण्यात यशस्वी झाल्यात. हे त्यानं कशाच्या भरोशावर केलं? विज्ञानाच्या. हे विज्ञान त्याने कशाच्या भरोशावर डेव्हलप केलं? बुद्धीच्या भरोशावर. हे बुद्धी कुठं राहते? म्हणजे सोपा प्रश्न. तुम्ही म्हणाल मेंदूमध्ये राहते, बरोबर ना? मग मेंदू तर सगळ्याच प्राण्यांना आहे ना. मग त्यांच्या का शाळा नाहीत? ते का शेती करत नाहीत? ते लॉजिक सुद्धा करत नाहीत आपल्यासारखं, असं का? भाषा येत नाही. माणसाला सुद्धा भाषा येत नव्हती. काही हजार वर्षापूर्वी त्याचा हा कंठ डेव्हलप झाला आणि त्याची भाषा डेव्हलप झाली. हळूहळू तो शब्द तयार करू लागला, शब्दाच्या आधारावर वाक्य तयार करू शकला. या पद्धतीनं भाषांचा विकास झाला. हळूहळू मग भाषाचं लिपीमध्ये ट्रान्सफर झाल्यात. म्हणजे शब्दांसाठी लिप्या तयार झाल्यात. काही भाषांच्या अजूनही लिप्या नाही आहेत, काही लिपी आपल्याला माहीत नाही. त्यामुळे हडप्पा मोहिंजोदडोची लिपी आपल्याला वाचता येऊन नाही राहिली, आहे का नाही? तर मित्रांनो, माणसाच्या मेंदूमध्ये इतर प्राण्यांपेक्षा सर्वात जास्त क्षमता याची आहे तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची. एखाद्या घटनेचं विश्लेषण करणे, चिकित्सा करणे, आकलन करणे, तर्क करणे, ही सगळ्यात जास्त क्षमता आपल्या मानवी मेंदूमध्ये होती. आणि त्याच आधारावर त्यानं दोन महत्त्वाचे शोध लावले. ते शोध पहिले समजून घ्या.
पहिला होता नियंत्रित अग्नीचा शोध. हे नियंत्रित अग्नी म्हणजे काय? आग जी पेटवल्या जाते पण पाहिजे तेवढीच. 2 काड्या पेटन म्हणजे 2च पेटन. 2 विजाल्या आल्या का तिसरी टाकल्या जाईल, पुन्हा 2 टाकल्या जाईल. हे कशाच्या भरोशावर त्यानं आणलं ते समजून घ्या. माणूस हळूहळू डेव्हलप होत होता. सगळ्यात आधी तुम्हाला जर आश्चर्य वाटेल तर मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की सगळ्यात प्राचीन होमोसेफियनचा जो बुद्धिमान माणसाचा जो सगळ्यात प्राचीन अवशेष सापडला तो अवशेष आहे 3 लाख वर्षापूर्वीचा. त्याच्यानंतर आफ्रिकेच्या बाहेर, कारण हे आफ्रिकेच्या जंगलामध्ये उत्क्रांत झाला, आफ्रिकेच्या बाहेर जो सगळ्यात जुना अवशेष सापडला गेला आहे तो आहे 1,80,000 वर्षाचा. तो इस्रायलमधील मिसिलिया येथे सापडला. तुम्हाला आश्चर्य वाटेल 70,000 वर्षापूर्वी हा बुद्धिमान माणूस आफ्रिकेच्या बाहेर पडला. 65,000 वर्षापूर्वी तो भारतात आला. ओके. आता तुम्हाला गंमत सांगतो. व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरून राहिला. त्या मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की भारतातील वेद हजारो वर्षापूर्वीचे आहेत. मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्हाला सांगतो. 3 लाख वर्षापूर्वीचा अवशेष सापडलेला आहे. तो सगळ्यात जुना अवशेष मानला जातो बुद्धिमान माणसाचा. आफ्रिकेच्या जंगलाच्या बाहेर म्हणजे आफ्रिकेच्या बाहेर सगळ्यात जुना अवशेष जो माणसाचा सापडला बुद्धिमान माणसाचा तो आहे 1,80,000 वर्षाचा. ओके. हो का नाही रे? 65,000 वर्षापूर्वी भारतामध्ये बुद्धिमान माणसानं प्रवेश केला. धिप्पाड आणि बलवान मानवी समूहांशी गाठ पडली त्याची. भारतात पोचला. इथं ते धिप्पाड माणसं होतेच त्याचे. तो इकडे येऊन गेला. आता धिप्पाड माणसं म्हणजे कोण वगैरे वगैरे ते पुढे सांगतो तुम्हाला. आता 65,000 वर्षापूर्वी जर हा मानव भारतात प्रवेश करत असेल म्हणजे त्याला OOA असं म्हटलं गेलं आहे. आउट ऑफ आफ्रिका, OOA. तर आउट ऑफ आफ्रिका पहिल्यांदा 65,000 वर्षापूर्वी भारतात आला. आता बघा काय झालं. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो काही प्रजाती उत्खननामध्ये त्याचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. मी धिप्पाड काहीतरी बोललो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, माणसासारखा दिसणारा दगडांच्या शस्त्रासह अवशेष ज्याचे सापडले त्याला नाव ठेवलं गेलं होमो हॅबिलिस. हॅबिलिसचा अर्थ होते कुशल, एक्सपर्ट. कशात एक्सपर्ट? तो शस्त्र सापडले त्याच्याजवळ त्याच्या अवशेषासह. पण हा थोडा वाकलेला होता कमरेतून, इथून वाकलेला होता. याच्यापेक्षा थोडी डेव्हलप प्रजाती सापडली, त्याला नाव ठेवण्यात आलं होमो इरेक्टर. होमो म्हणजे मानव. इरेक्टरचा अर्थ होते ताठ कण्याचा माणूस, कारण हा ताठ होता. होमो इरेक्टर. होमो हॅबिलिस, होमो इरेक्टर आणि होमो इरेक्टरच्या पेक्षा वेगळी एक प्रजाती सापडली. जर्मनी देशातील निअँडरथल या गावात ती सापडली सगळ्यात पहिले, म्हणून त्या प्रजातीला नाव ठेवण्यात आलं निअँडरथल. हा निअँडरथल प्रचंड शक्तिशाली मानव, धिप्पाड माणूस. पण ही प्रजाती आजपासून फक्त 40,000 वर्षापूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाली. फक्त 40,000 वर्षापूर्वी. आणि आज यानंतर काही विकसित प्रजाती सापडली, त्याचं नाव ठेवण्यात आलं होमोसेफियन. आणि त्याच्यानंतर आता जो काही आपली प्रजाती आहे हिचं नाव काय ठेवलं आहे आपण? होमोसेफियन सेफियन. पण तुम्हाला माहीत असेल की होमोसेफियन सेफियनमध्ये निअँडरथलचे जीन्स आहेत, कारण ती समकालीन प्रजाती होती, एकमेकांशी त्यांचा संपर्क आलेला होता.
आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, जो महत्त्वाचा म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, की या माणसानं नियंत्रित अग्नीचा शोध कसा लावला, त्यानंतर त्यानं शेतीचा शोध कसा लावला, आणि या 2 शोधानंतर त्यानं कसं माणसासारखं जगणं सुरू केलं, किंवा आजचा जो काही माणूस आहे त्याचं एक पहिलं पाऊल तेव्हा टाकल्या गेलं आणि तो तिथपासून चंद्रापर्यंत कसा पोहोचला, आणि मग हे पोहोचत असताना आत्मा, भूत, लावडी, तंत्र, मंत्र, चकवा, ह्या सगळ्या गोष्टी कशा तयार झाल्या, या अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी आहे, ज्या आपण बरोबर 12 वाजता इथं जमून समजून घेणार आहोत.